आपल्या समोर जो धुक्यात हरवलेलं दिसता किल्लो, पर्यटक सुद्धा भरपूर प्रमाणात मासे विकत घेत आहेत. एखाद्या मिळता याचं प्रमाण या दिवसात मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय. मायबाप रसिक हो, सध्या मी इलोय कोकणात. सिंधुदुर्गात आमच्या थंडीचं प्रमाण जास्त असा, त्यामुळे सकाळीच अंगावर अगदी स्वेटर आणि कानटोपी घालून मी प्रवासात निघालो आहे आणि आता मालवणच्या लिलाव बाजारात गेलो आहे. या लिलाव बाजारात येऊच्या पूर्वी मालवणच्या वायरीतल्या मेस्तांच्या रापणीवर गेलो होते. त्या रापणीवर काय बघूक मिळालं तर या व्हिडिओमध्ये तुमका बघूक मिळाल. 25चा वर्ष अखेर असल्यामुळे डिसेंबरच्या या बुधवारच्या मासळी बाजारात काय काय इला तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार असतो. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला या डिसेंबर अखेरच्या आजच्या बुधवारच्या मालवणच्या मासे लिलाव बाजारात खयचे खयचे मासे इलेत आणि त्यांचे दर काय आहेत ते बघूसाठी आता आपण जाऊया. सकाळीच मी मालवणच्या लिलाव बाजारात जाऊ केलं आहे. मेस्त वायरीच्या मेस्तांची रापण आत्ताच पडली होती. म्हटलं जाऊया बघूया रापणीक काय गावला. तर रापण किनारा गेलेली असं आणि त्या रापणीक बारीक सारीक मासे मिळाले. पण ह्या रापणीत एक मी गोष्ट बघितली, बरेचसे पिशवी घेऊन रापणीच्या माशांच्या बाजूक उभे आहेत आणि ते बिंदास मासे आतमधले उचलतात. मग आता बघून वाईट वाटला, कारण काय असतं हे जे रापण लावणारे असतात किंवा रापणीचे मालक असतात ते रात्रीपासून मेहनत करतात आणि सकाळी जेव्हा किनाऱ्यात रापण येतात तेव्हा हे पिशवीवाले मात्र सकाळीच येऊन बिंदास्त रापणीतले मासे उचलतात. कारण ही मेस्तांची रापण याच्यासाठी प्रसिद्ध की ह्या रापणीत दिलेलं कोणी माणूस फुकट मासे घेतल्याशिवाय जात नाही. म्हणजे कोणी जरी मासे मागितल्यानंतर दिले जातात, अशी ही रापण मेस्तांची वायरीच्या. तर हे बघा अशा पद्धतीने बिंदास मासे भरले जातात. बघा पिशवी घेऊन माणूस बिंदास काय कोणा रापणीतले मासे कसे भरले जातात ते बघा. हे रापणीचे मासे मिळालेले शॉर्टिंग केली जातात आणि अरे राम ने नुको रे बांगडी घेऊन गेलो पिशे भरून तुका तुझ्या जेवणा लाडभाजी तुझी नको. आता काय मासे जाळीत भरून ते मग पाण्यात धूक नेले जातात. म्हणजे पाण्यात धुण्यासाठी घेऊन जातात. हे बघा मोठ्या माणसांप्रमाणे ज्या बारक्याची पण डेअरिंग वाढलेली आहे. म्हणजे ही याच म्हणजे रापणीतलं मासो बिंदास घेण्याची ही प्रथा मी मालवणातच बघितलं. बऱ्याच माशांका काय जाळी खात लावून सुद्धा दिलं जात नाही, पण हय मात्र बिंदास माणूस आपला होय तो मासं उचलून घेऊ शकता. या रापणी बाबतीत ना बऱ्याचशा पेपरमध्ये सुद्धा न्यूज दिली होती
की ह्या रापणी दिलेला माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, म्हणजे फुकट मासे घेतल्याशिवाय जात नाही. अशी ही मेस्तांची रापण पिढ्यानपिढ्या चालत दिलेली. ह्यांनी बचकोच मारला डायरेक्ट. बघा तो घेऊन गेलो बचको मारून मासे. हे बघा यांनी ठेवले. म्हणजे काय हा तो बघा प्रकार रापणीचो. हे बघा काम करणाऱ्यांबरोबर पिशवी घेणारे पिशवीवाले लोक जास्त आहेत. हे माशांमधली वाळू काढली जातात, कारण ती वाळू माशाक चिकटान येतात. हे हो पण प्रकार बघा मासे घेण्याचं. हे बघा समोर जो धुक्यात हरवलेलं दिसता किल्लो, तो आपलो सिंधुदुर्ग किल्लो. छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच मालवणचं मासळी लिलाव बाजार भरता. आणि हे समोर आपल्याला जे बोटी दिसतं ते रात्रभर समुद्रात मासेमारी करून आता ह्या किनाऱ्यात येऊन विसावलेले असत, आणि याच बोटींवरचे मासे आपल्या लिलाव बाजारात येतात. मोठी सुरमई म्हणजे त्याला तोवर म्हणतात. आज त्याच्या किलोची किंमत आहे 650 रुपये किलो. मोठ्या सुरमई आहेत बघा मस्तपैकी. सध्या डिसेंबर महिन्यात मासे भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे थोडे माशांचे आणि सुरमईचे भाव कमी झालेले असतात. मोठमोठे सुरमईच बघूक मिळतात, आणि हे सगळे सुरमई घेतले गेलेले असतात. आज बाजारात सुरमई असत. बारक्या सुरमईचे 600 ते 750 रुपये किलोचा दर आहे, आणि मोठ्या सुरमईचं 700 रुपये किलोचा दर आहे. बापरे, भरपूर प्रमाणात सुरमई आज बाजारात. आणि बरेचसे पर्यटक सध्या डिसेंबर महिन्यात मालवण, तारकर्ली, देवबाग या ठिकाणी येतात, तसे येलेले आहेत. आणि त्यामुळे पर्यटकसुद्धा भरपूर प्रमाणात मासे विकत घेत आहेत. सुरमई भरपूर प्रमाणात सुरमई, आणि मोठमोठी सुरमई आहे. जवळजवळ 3-4 फुटाची अशी सुरमई सुद्धा आहेत. आणि बाजाराच्या बाजूकच सुरमईची कटिंग सुद्धा केली जाते. सुरमई कापून सुद्धा दिली जातं. बोडाई मासे सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. 260-250 रुपये किलो असं बोडाईचं. मालवणच्या आजच्या लिलाव बाजारात बंपर एकदम सुरमई, भरपूर प्रमाणात सुरमई इलेली असतात. देवगडच्या खाडीत मुळे तिसरे मोठ्या प्रमाणात मिळतात. आज या ठिकाणी बाजारात मुळे बघूक मिळतात, आणि आज त्यांचा दर आहे 60 रुपये किलो. मस्त असते. त्याचे फक्त 400 रुपये. 17 धावता मारले 60 आणि किती वाजता उडू घेतले साड्या. आज बाजारात संपूर्ण सुरमई मोठ्या प्रमाणात होते. मोठमोठे सुरमई, भरपूर सुरमई, आणि भरपूर पर्यटक बाजारात दिल्यामुळे त्यांना मासे बघूक मिळतो. 600-700 रुपये असं दर सुरमईचं. ताई इल्लेला कधी नाही तर ताई विलो माझी थाई ना होईल मग अशी वाटलेलं. अशा प्रमाणे वजन करून तो नग दिलो जाता. कोकर म्हणून मासे जो आहेत, ते कोकर मासे सुद्धा आहेत, लाल मासे सुद्धा आहेत, वेगवेगळे मासे आहेत. सुरमई भरपूर प्रमाणात. हो, आम्ही आमच्या देवगड साईडला एका डायन मासो म्हणतो, आणि हे मालवण एका तडसा म्हटलं जातात. ह्यो चवीक तसं मासो चांगलो असतो. आज या मालवणच्या लिलाव बाजारात ह्या तडशाचा दर 250 रुपये किलो असतो.
या मासेमारीत मोरी मोठ्या प्रमाणात मिळतात. या ठिकाणी छोटे मोरीची पिला आणि हे 350 रुपये किलो आहे. शिंगाडा मासो त्याला आम्ही मालवणात शेंगटी मासो सुद्धा म्हणतो. हे मध्यम साईजचे शेंगटे आहेत. मोठ्या साईजचे पण शेंगटे आहेत. आज ह्या बास्केटची किंमत 600 रुपये असेल. मेस्तांच्या रापणीचे फ्रेश मासे बाजारात इल्याबरोबर थंय किरकोळ मासे विकत घेणाऱ्या लोकांची गर्दी झाली. सगळ्यात जास्त किमतीत विकलो जाणारं हो लॅबस्टर म्हणजे त्याका आम्ही शेवड म्हणतो. आज त्याचं किलोचं दर 2100 रुपये आणि एकदम ताजे आणि फ्रेश असे शिवड असत. वटियारो म्हणून हो खडकातलो मासो चवीक भारी असता. आज त्याचं किलोचं दर 200 रुपये असा. बघा मोठमोठे सुरमई आहेत, बुडाई आहेत. असं आजचो मालवणचो लिलाव बाजार एकदम सुरमईनी भरलेलोच असा. म्हणजे बंपर सुरमई इलेली या बाजारात. मोठे वागळी मासे इलेले आहेत लिलाव बाजारात. बापरे ते पण गेले ते गेले. कोणच्या लिलाव बाजाराच्या बाजूकच मासे अगदी कुशलतेने कापून दिले जातात. आज बघा हे सुरमई मोठमोठे सुरमई या ताईंकडे कापू केलेले असतात. आणि आज कटिंगचं दर म्हणजे किलो मागे 30 रुपये. समजा जर 10 किलोची सुरमई असतात तर 300 रुपये कापूचे. कापणं हा सुद्धा एक मोठा कुशलता. कारण काय होता की ही सुरमई व्यवस्थित त्याचे स्लाइस करणं म्हणजे तुकडे करणं हे महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याचशा या सुरमईचे तुकडे मोठमोठ्या हॉटेलांमध्ये होमस्टे जातात. त्यामुळे ते छानपैकी कापले जातात. हे बघा तर ह्या ताई साधारण मी तुमका थोडं दाखवते कशा पद्धतीने सुरमई कापली जातात. सुरी एक त्यांच्या धार तर चांगलीच असतात. त्यामुळे लावल्या सहज कापल्यासारखं वाटतं आपणाला. पण त्याच्यामागे ताकदसुद्धा असतं आणि स्किलसुद्धा असतं. ताकद लागतात प्रत्येक गोष्टीसाठी. पण मासो कापणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे. त्या ताकदसुद्धा लावची लागतात. त्याचा हत्यारसुद्धा धारदार व्हाया. आता बघा अगदी लिलिया कटिंग होत आली त्या स्लाईसची. अशा पद्धतीने छानपैकी तुकड्या काढल्या जातात. आज सुरमई बऱ्याच वर्षांनी एवढी स्वस्त सुरमई बघूक मिळाली. किलोचं दर 600 रुपये किंवा 700 रुपये. एरवी सुरमई 1000-1200 अशी असतात. परंतु या डिसेंबरच्या शेवटात सुरमई 600 वरती येईल, 700 वरती येईल. आणि सध्या मालवणात तारकर्ली देवबागात भरपूर प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे त्या पर्यटकांका सुरमई मासो आवर्जून खाऊक आवडतात. अशा पद्धतीने सगळ्या माशाचे तुकडे केले जातात. आणि या लिलाव बाजाराच्या बाजूकच मासे विक्रीसुद्धा होता मोठ्या प्रमाणात. आणि काही लोक जे असतात किरकोळ मासे विकत घेणारे ते या ठिकाणी येऊन मासे विकत घेतात. नमस्कार ताई. आपल्या ताई आहेत नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतात. आज ताई आज सुरमई एकदम स्वस्त आली आहे. भेटते ना. हो भरपूर प्रमाणात भेटली. अच्छा स्वस्त भरपूर प्रमाणात सुरमई भेटते. झाली की जास्त की स्वस्त असते. बरोबर आवक कमी झाली की महाग असते. महाग असते. आणि आज भरपूर प्रमाणात सुरमई भरपूर बंपर सुरमई त्यामुळे सुरमई स्वस्त आहे. बरेच दिवस झाले. मस्त ताईंकडे पण सुरमई आहे बऱ्यापैकी. 16 किलोची सुरमई घेतली जाऊ. आज बाजार सुरमईने भरलेलो असतो. त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या माता भगिनींकडे मासे विकून जास्त प्रमाणात सुरमई असत नाही का. असं छानसं आजचं. अरे अजय शेठ भाऊ बरोबर ना. काय घेऊन येलं कालवा आणलं खरंच ती झाली. अजय आपलं धुरत मोरव्यातलं. पण ह्याच्याकडे मोठ्या डोळ्याची कालवा असतात, मोठी कालवा असतात. कधीतरी व्हिडिओ बनव म्हणतो पण अजूनपर्यंत आम्ही बनवलो नाही. पण लवकरच बनव आहे ना.
असं आमचं विजय माझं बालपणीचं मित्र अगदी मस्त वेळ. चला बा. चला, अशा पद्धतीने आमच्या या बाजारात. हो, काय नाव तुमचं म्हणाला? चव्हाण. आमचे चव्हाण दादा बाजारात भेटले, नेहमी व्हिडिओ बघतो, आवर्जून हाक मारला आणि धन्यवाद. आठवडा बाजाराचे छान असतात. होय ना, आवडतात ना? सगळे आवडतात. ओके, धन्यवाद दादा. तुम्ही अभिप्राय दिलास का अंका सुख मिळाला त्याच्यात? हो, चला जा. तर असे काही आपले सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आपल्याला आवर्जून हाक मारतात आणि ते मग पोच देतात की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो, आवडतो. एकादशी ताई, काय काय मासे घेतले? हा, आता एकादशी ताई आमची ह्या बाजारात घाऊकमध्ये मासे घेतात आणि ते बऱ्याचशा बाजारांमध्ये नेऊन विकतात. पण मायबाप रसिको, तुमका म्हाका एक आवर्जून गोष्ट सांगूची आहे की हे लोक याच्यामागे कष्ट पण लक्षात घेऊ काय. हे होलसेल बाजारात येऊन मासे विकत घेतात आणि मग ते बाजारामध्ये नेऊन विकतात. पण होलसेल बाजारातलो दर आणि मुख्य त्या बाजारात विक्रीच्या बाजारातलो दर ह्याच्यात फरक येऊ असणारच. कारण भाजीची जुडी जर मळ्यात 2 रुपयांनी मिळत असली तर ती बाजारात 20 रुपयांनी विकली जातात. तसंच विषय आहे. हय जरी मासे 10 रुपयात घेतले जातात, समजा 10 रुपयाने घेतले तर ते बाजारात जाऊन 15 रुपयानेच विकणार. होलसेल बाजाराची जी किंमत आहे त्याची बरोबरी आपण मार्केटमधल्या म्हणजे बाजारात करू शकत नाही. कारण ह्या होलसेल बाजारातून त्या बाजारात जाईपर्यंत ट्रान्सपोर्ट असा, कष्ट असत, वेळ असा, जे विकणारे आहेत त्यांना 4 पैसे कमवचे असतात. तर त्यामुळे त्या विक्रीची किंमत खरेदी किमतीबरोबर करू नये अशी माझी तुमका विनंती असा. कारण हे जे कष्टकरी माता भगिनी आमच्या आहोत त्यांना 4 पैसे त्याच्यातूनच मिळतात. एखाद्या वस्तूची उत्पन्नाची किंमत आणि विक्रीची किंमत ह्याची बरोबरी आपल्याला करता येत नाही. तसंच विषय होलसेल बाजारात घेतलेले मासे विक्री बाजारात थोड्या मिळताले ह्याची आपण सगळ्यांनी जाण ठेवू पाहिजे. आमच्या ताई सुद्धा बसल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आज घेऊनच. आज सुरमई असल्यामुळे ताईकडे मात्र कर्ली मासं बहुत मिळतं. ताई, कर्ली कशी आज किलो? हां हां, हे 200 रुपये आणि मोठी 300 रुपये किलो. आणि भरपूर सारे मासे असत, मोरी आहेत, बांगडे आहेत, सौंदळे आहेत. सौंदळ्याचं वाटं कसं आज? 200 रुपये वाटतं. 200 रुपये वाटतं. असं छानपैकी मासे आमच्या रापणीचे बांगडे आहेत. हो, मेस्तांच्या की काय? हो, आज महाग झाली. म्हणजे मेस्तांच्या रापणीची आज बांगड्याची टोपली 2000 झाली. कारण आज बांगडे कमी आहेत ना. आज महाग आहेत मासे. रापणीचे मासे नाही. हां, बांगडी आज रापणीची बांगडी अगदी फ्रेश बांगडी मिळाली आहेत लोकांना. आज मालवणच्या लिलाव बाजारात भरपूर प्रमाणात सुरमई येली. कारण सुरमई समुद्रात भरपूर भेटल्यामुळे तो मालवणच्या बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात येलो आणि त्यामुळे आज सुरमईची किंमत किलोची 600 रुपये झाली. जी 1000-1200 रुपये असतात ती आज 600 रुपयांनी सुरमई बाजारात किलोन मिळाली. सो हो मालवणचा सुंदर बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलो. रसिक हो, कसं वाटलं हो मालवणचं आजचं लिलाव बाजार? भरपूर प्रमाणात सुरमई बाजारात दिलेली आहे. बंपर सुरमई आहे आणि मोठी सुरमई आहे म्हणजे त्याला तोवर म्हणशा. या मालवणच्या मासे लिलाव बाजाराचा व्हिडिओ बघून तुमका नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको, धन्यवाद. जय हिंद. येऊन गेल्यावर पिशे भरून तुका तुझ्या जेवणा लाडभाजी तुझी नको. आता काय नाही.